नमस्कार, आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आज आपण मालती ताईंची भेटणार आहोत. ते आपल्या नागपूरच्या आहेत. तर मालती ताई, आज आपला क्लास झाला रेखीचा. तर तुम्ही तुमची पहिले ओळख सांगा, तुम्ही कुठून आहात आणि तुमचं नाव सांगा पूर्ण, आणि तुम्हाला रेखीचा एक्सपिरियन्स कसा आला ते आम्हाला सांगा. मी तशी नागपूरची आहे. नालंदा बँक कॉलनी नारी रोडवर राहते. फोनवर माझ्या नातनीने मला काढून दिला, तर मी पत्ता काढत इथपर्यंत आली. पण माझा एक्सपिरियन्स म्हणजे असा आहे की मला झोप नव्हती लागत. नेहमी रात्री मला म्हणजे थोडं अस्वस्थता राहायची, झोप नव्हती लागत. पण आता हे 3-4 दिवस झाले झोपून राहिले. आणि त्या ताई तर इतक्या सुंदर सांगतात, एक एक शब्द नाही समजलं तर पुन्हा विचार. मी त्यांचं डोकं खूप खाते. पण ते नाही असं काही नाहीये डोकं. नाही. पण तुम्ही ह्या वयामध्ये ह्या डायरेक्शनला आले, खूप सुंदर. आणि ताईंनी खूप काही क्लासेस केलेले आहेत, त्यांना खूप मोठी समज आहे. पण तरी पण त्या डिफरंट वेने तुम्हाला रेकी कशी समजली? रेकी म्हणजे डिफरंट म्हणजे ते निवळ ते लोक सांगतात, हे करा, पुस्तकात देतात, नोट देतात, घरी अभ्यास करा. पण ह्या ताईने तर लिहिण्यावर जास्त भर नाही दिला, एक एक शब्दावर, प्रॅक्टिकलवर करून घेतला. तर ते जास्त महत्वाचं आहे. विचारांवर आणि जास्त मेन म्हणजे समज, अंडरस्टँडिंग. समज आली पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिकल असं. ही अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धा नाही. पहिली गोष्ट अंधश्रद्धा नाही, चमत्कार नाही. लोक चमत्काराकडं, अंधश्रद्धेकडं जास्त वेळ, जाय बाई तुझं पोरग दारू सोडल, त्या नवरा सुधरल, हे सुधरल, तसं नाही आहे इथं. तुम्ही स्वतःला बदलावा आणि मग ते तुम्हाला काय वाटते शिकवणे, तू ते करा आणि त्याचा फायदा पहा. म्हणजे त्याने खूप सुंदर असं समजावून सांगितलं आहे. तर ते आवडते मला ना, पटते पण. क्या बात आहे. आणि खूप दुरून आलेले आहेत, जवळजवळ 15 किलोमीटर दूर एकट्या ह्या वयामध्ये, 69 वयाचे आहेत बरं का. आणि ह्या वयातही आता त्या नव्याने रेकी शिकतात आहेत. किती मोठी गोष्ट आहे ना. तर खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. आणि छान हे केलं, म्हणजे तुम्ही खूप सुंदर हे केलं.